लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. मधू आता पाणी भरण्यासाठी नळावर गेलेली आहे, पण ती सर्वांचा नंबर मोडून पुढे गेल्यामुळे तिला कुणीही पाणी देत नाहीये. तेथे सिंधू आलेली आहे. सिंधू आगीत तेल ओतत आहे. सिंधू अजून मधूविषयी सर्वांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करत आहे. सिंधू मधूला म्हणते की सर्वजण ओळ करून आलेले आहेत आणि तू मध्येच आलेले आहे, असं तुला इथं कोणीसुद्धा पाणी देणार नाही. तुझी दादागिरी इथं कोणीही ऐकून घेणार नाही, असं सिंधू तिला सांगते. सिंधूचं म्हणणं बाकीच्या सर्व बायकांना अगदी पटलेलं आहे. मधू म्हणते, मला फक्त एक तर कळशी पाणी पाहिजे, तेवढंही देऊ शकत नाहीत का? बाकीच्या बायका म्हणतात, आम्ही इथं काय वेडं म्हणून उभारलोय का? सिंधू म्हणते, आता तुम्हीच बघा. हिला कळत नाहीये इथं कसं राहायचं असतं ते. जरा इथल्या पद्धती हिला व्यवस्थितपणे शिकवा. आता बाकीच्या बायका चांगल्याच चिडलेल्या असतात. त्या अक्षरशः मधूच्या अंगावरच जात असतात आणि मधूला म्हणतात की तुला सांगितलेलं कळत नाही आहे का? नियम साधा कळत नाही. आम्ही सकाळपासून झालं इथं बारी लावून बसलेलो आहे आणि तुला आत्ता लगेच येऊन लगेच पाणी पाहिजे? सिंधू म्हणते, तसं करू नका. हिला जरा मागं ढकला आणि मागच्या ओळीमध्ये उभा करा. म्हणजे तिला कळेल की इथला नियम काय आहे ते. ही काय साधीसुधी बाई नाही आहे. ही चोरटी बाई आहे. दिसायला गोरी असली ना तरी मनातून काळी आहे. या बाईने माझा नवरा चोरला आहे, असं डायरेक्ट विधान सिंधूनं केलेलं आहे. नवरा चोरलेला आहे या विधानामुळे तेथे चांगलीच खळबळ उडालेली आहे. म्हणजे नक्की ही मधू आता या ठिकाणी का राहिलेली आहे, हे सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. या मधूने आलेल्या त्या बाईचा नवरा चोरलेला आहे, ही गोष्ट सर्वांच्या लक्षात येते आणि सर्वांना मोठा धक्काच बसतो. असली कसली बाई आहे ही? नवरा चोरणारी? हिला तर खरं आपल्या इथं राहूच द्यायला नाही पाहिजे. मग पाणी तरी कशाला भरू द्यायचं आहे? चल हो बाजूला. तुझी एक कळशीसुद्धा आम्ही तुला भरू देणार नाही, असं म्हणून तिला बाजूला काढत आहेत. तर आता सिंधू रडत रडत सर्वांना सांगत आहे, ही गोरीबाई आहे ना, ही नवरा ढापूस आहे. तिने आपला नवरा ढापलेला आहे. त्यामुळे ती इथं राहायला आलेली आहे. सर्वजण आता हे ऐकतात आणि म्हणतात, कशी गं तू दिसायला गोरी आणि मनानं काळी. चल बाजूला हो. आमच्या जवळसुद्धा तू उभारू नको. असल्या घाणेरड्या वृत्तीची बाई आमच्या इथं एकसुद्धा नाही आहे आणि तू आलीस व्हय इथं राहायला. आता तुला आम्ही पाणीसुद्धा देणार नाही आणि घ्यायचं असेल तर ते ओळीतच तुला घ्यावं लागेल. रंगानं छान आणि मनानं घाण असलीच बाई दिसते ही. हिला ना आता इथं जवळसुद्धा उभा करू नका, असं म्हणून सर्व बायकांनी आता मधूबरोबर धक्काबुक्की करायला सुरुवात केलेली आहे. मधूला अक्षरशः ढकलत ढकलत त्यांनी ओळीच्या बाहेर काढलेलं आहे आणि ढकलून सर्वात पाठीमागं तिला उभा राहायला लावलेलं आहे. मधू कळशी घेते आणि बाजूला सरकते. सिंधू तिच्याजवळ जाते आणि म्हणते, काय सुंदरी, हा तुझा हिशोब आता दररोज होणार आहे. मी जसं तिळतिळ तुटले ना, तसं मी तुला तिळतिळ तुटायला लावणार आहे. आणि आता सिंधू तिला पाठीमागं घेऊन उभारलेले आहे. सिंधू आता सर्व बायकांना सांगत आहे की ती आता पाठीमागं उभारलेली आहे, त्यामुळे तिला थोडं पाणी भरू द्या. बायका म्हणतात, आता तू म्हणत असशील तर आम्ही तिला पाणी भरू देतो. मधू आता सगळ्याच्या पाठीमागं कळशी घेऊन उभारलेली असते आणि एक एक बायका आता पाणी भरत असतात. मधूला सिंधूचा खूपच राग आलेला असतो आणि ती सिंधूकडे रागाने बघत असते. सिंधू मात्र मस्तपणे एका ठिकाणी बसून मधूचा सगळा तमाशा बघत असते. मधू बायकांना म्हणत असते की पटापट पाणी भरा, पण तिचं कोणीही ऐकत नसतं. आता नळावर थोड्याच बायका उरलेल्या असतात. मधूचा नंबर जवळ आलेला असतो आणि सिंधू तिला म्हणत असते, सुंदरी आला बघ आता तुझा नंबर. आणि तेवढ्यात तिचा नंबर येतो. ती कळशी लावते आणि ती कळशी लावते तेवढ्यात पाणी मात्र गेलेलं आहे. मधू नळाला हलवून हलवून त्यातून पाणी येतंय का पाहण्याचा प्रयत्न करते, पण पाणी गेलेलं असतं आणि ते आता आज येणार नसतं. सिंधू तिला सांगते की पाण्याची वेळ संपलेली आहे. दुपारचे 12 वाजलेत. आता पाणी तुला मिळणार नाहीये. हे सगळं तुझ्यामुळंच झालंय, असं मधू सिंधूला म्हणते. सिंधू म्हणते, माझा यात काय दोष आहे? तुलाच इथं राहायचं होतं ना राघवबरोबर. आता तूच तुझ्या कर्माची फळं भोग. कशी तरी अर्धी भरलेली कळशी मधू उचलून चाललेली असते, तेव्हा सिंधू तिच्या पायात पाय घालून तिला धापकन खाली पाडते. कळशी पडते, मधू पडते आणि मधूचा हात चिखलात भरतो. स्वतःचे केस सावरत असताना तो हात तिच्या तोंडाला लागतो आणि सगळा चिखल आता तिच्या तोंडाला लागलेला आहे.
मधू चिखलात पूर्ण बरबटून गेलेली आपल्याला पाहायला मिळते. तिचा तो चेहरा पाहून सिंधूला तर हसूच येतं. सिंधू तिच्या जवळ जाते आणि म्हणते, "ही तर फक्त सुरुवात आहे. तुझं एक एक पाप आता या घड्यातून जसं पाणी निघतंय ना, तसं बाहेर पडणार आहे." असं म्हणून सिंधूने ती कळशी घेतलेली आहे आणि त्यात उरलं होतं ते पाणी देखील ओतून दिलेलं आहे. "मी तुझ्या पापाचा दररोज हिशोब करणार आहे." असं म्हणून सिंधू तिच्याजवळ बसली आहे आणि तिला सांगते आहे, की "मी जसं तिळतिळ तुटत होते, तसे तुझे हाल मी करणार आहे. कारण तू मला खूप त्रास दिलेला आहे, त्या मानानं हा त्रास तर काहीच नाही आहे. आणि आता जोपर्यंत माझं समाधान होत नाही, तोपर्यंत तुला दररोज या व्यथा मी देणार आहे." असं म्हणून सिंधू तिथून निघून जाते. चिखलानं बरबटलेली मधू मात्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहते. पार्किंगच्या घरी रुक्मिणी आणि राजश्री एकमेकींशी बोलत असतात. राजश्री रुक्मिणीला म्हणते, "खरं तर मधू तुमची आवडती सून होती ना, आणि या घरातली सगळ्यात आवडती व्यक्ती ती तुमचीच होती. आता ती या घरातून बाहेर पडलेली आहे, तरी देखील तुम्हाला त्याचं काही वाटत नाही का?" रुक्मिणी म्हणते, "आता मला काय वाटत नाही आणि मला त्या विषयावर काही बोलायची इच्छा देखील नाही आहे." या दोघीचं बोलणं सिंधू ऐकत असते. सिंधू नुकतीच बाहेरून आलेली असते. सिंधूला पाहून रुक्मिणी म्हणते, की "आता या घराची सून ही आहे ना कृष्णा, त्यामुळे मला असं वाटत नाही की मधू या घरची सून आहे. कारण राघवने आता सिंधूशी लग्न केलेलं आहे." सिंधू देखील म्हणते, की "आपणच आता या घरची सून आहे, त्यामुळं मधूचा इथं कोणी विषय देखील काढू नका." आणि तेवढ्यात मधू दारातच उभी असते. मधू सर्वांना हाक मारत असते आणि "मी आत येऊ का?" असं विचारत असते. मधूचा आवाज ऐकून घरातले सर्व सदस्य धावत पळतच दारात येतात. राजश्री, रुक्मिणी, रेश्मा, ऋतुजा आणि स्वतः सिंधू देखील दारात आलेले आहे. सिंधू चिडूनच त्या ठिकाणी पोहोचलेली असते. आलेल्या मधूचं चांगलंच स्वागत तिनं केलेलं आहे. "आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर हो. या घरामध्ये येण्याची तुझी लायकी नाही आहे आणि या घरामध्ये येण्याचं तुझं काही कारण देखील नाही आहे. या घरची तू कोण आहेस म्हणून तू माघारी आलेली आहेस?" असा प्रश्न सिंधूने तिला केलेला आहे. मधू म्हणते, "तू शांत बस. तू काही बोलण्याचं कारण नाही आहे. हे घर तुझं नाही, त्यामुळं तू मला घरातून बाहेर काढू शकत नाही." राजश्री देखील सिंधूला तेच सांगते, "सिंधू, तुला बोलण्याचा काहीसुद्धा अधिकार नाही, त्यामुळं तू हिला हाकलून देऊ शकत नाही. हे घर तुझंच नाही आहे, त्यामुळे तू का बोलत आहेस? आणि हिला मी घरात घेत आहे. मधू, तू आत्ताच्या आत आतमध्ये ये." असं राजश्रीने मधूला सांगितलेलं असतं. तेव्हा यामध्ये आता रुक्मिणी पडलेली आहे. रुक्मिणी म्हणते, की "मधू, मी तर तुला हाकलून देऊ शकते ना. या कृष्णाचा जरी या घरावर काय अधिकार नसला, तरी अजून या घरात चालतं ते म्हणजे फक्त माझं चालतं. आणि आता मीच तुला हुकूम देते, की या घरामध्ये अजिबात तू पाऊलसुद्धा ठेवू नको." मधू म्हणते, "अहो, मला फक्त अंघोळ करायची आहे." सिंधू म्हणते, "अंघोळ करायची नाही, तुझा पाऊलसुद्धा आतमध्ये ठेवायचा नाही आहे आणि तो तुझा प्रश्न आहे. तू या घरामध्ये यायचंच नाही." राजश्री म्हणते, "तिला अंघोळ करण्यासाठी तरी आतमध्ये घ्या ना." रुक्मिणी म्हणते, "हे तिचं घर राहिलेलंच नाही आहे. या घराला सोडण्याचा निर्णय कोणाचा होता? तिचा होता. तिला राघवबरोबर राहायचं आहे ना, तर राहू देत. मी तिला निघताना सुद्धा म्हणलं होतं, तू या घराच्या बाहेर पडू नको. पण तिने माझं ऐकलं का? तिने माझं अजिबात काहीच ऐकलेलं नाही आहे. त्यामुळं आता मी तिला या घरामध्ये पाऊल देखील ठेवू देणार नाही आहे. अंघोळच काय, तर पाणी प्यायला एक ग्लास पाणी देखील मी तिला देणार नाही आहे." असं म्हणून रुक्मिणी चक्क मधूला घराच्या बाहेर हाकलत आहे. "आणि या घरात येण्याचा आता तुझा कोणताच अधिकार उरलेला नाही आहे. या घरची सून तर कृष्णा झालेली आहे. तू या घरची कोण आहेस म्हणून तू पुन्हा एकदा माघारी आली आहे?" असा उलटा प्रश्न रुक्मिणीनेच मधूला केलेला आहे. तेव्हा मधूला कळलंय, की आता रुक्मिणी आपल्या बाजूनं अजिबात बोलणार नाही आहे. आपण घराच्या बाहेर राघवला घेऊन पडलोय ही गोष्ट रुक्मिणीला अजिबात आवडलेली नाही आहे, हे आता मधूच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. आणि याच गोष्टीचा फायदा सिंधू घेत आहे हे देखील तिला समजलेलं असतं. सिंधू तिला म्हणते, "आता सर्वांचं मत तुला समजलंय ना, त्यामुळं तू आत्ताच्या आत्ता बाहेर निघ." मधू म्हणते, "बरं, फक्त एकच गोष्ट मला घरातली द्या, ते म्हणजे माझे दागिने. मी माझे दागिने घेते आणि या घरातून निघून जाते." तेव्हा रुक्मिणी चिडते आणि म्हणते, "दागिने? कसले दागिने? आणि त्या दागिन्यावर तुझा अधिकार आहे असं का तुला वाटत आहे?" ऋतुजा आणि रेश्मा मात्र म्हणत असतात, की "असं कसं काय होतंय हो?
रुक्मिणी काकू चक्क मधूच्या विरोधात बोलतायत, ही गोष्ट खरी आहे ना? आपल्याला दिसतंय ते बरोबर आहे ना? ऋतुजा म्हणते, तुला काय करायचंय? जे दिसतंय ना त्याला आपण होय म्हणायचं आणि नेमकं त्या कोणाच्या बाजूनं बोलतेत ना, आपण त्यांच्या बाजूनं बोलायचं एवढं लक्षात ठेव. रेश्मा म्हणते, हो मी तेच करायचा प्रयत्न करते, पण आता त्या मधूच्या विरोधात बोलतायत. आता इकडं सिंधू मधूला म्हणत असते, की तुझे दागिने नाही आहेत आणि तुझ्या दागिन्यावर तुझा कसलाच अधिकार राहिलेला नाही आहे, कारण तू आता या घरची कोणच नाही. मधू म्हणते, असं कसं होईल? माझे दागिने आहेत आणि मला ते दागिने पाहिजेत. तेव्हा रुक्मिणी म्हणते, की कसले दागिने? अगं तू आता या घरची सूनच नाही आहे ना, तर तुला ते दागिने मिळतील कसे? आणि समज ते दागिने मी तुला दिलेले होते, तर आता इतके दिवस झालं तुझ्यावर आम्ही काही थोडा खर्च केलेला आहे का? इतके वर्ष झालं तू आमच्या घरी फुकट राहिलेले आहे. त्यामुळं त्याचा खर्च वजा केला तर तुला या घरात सुद्धा आम्ही पाऊल ठेवू देऊ शकत नाही. त्यामुळे तुझ्यावरच आमचे 10 लाख रुपये आहेत असा विचार कर आणि तू आत्ताच्या आत्ता ते 10 लाख रुपये आम्हाला दे. राजश्री म्हणते, अहो असं काय बोलताय तुम्ही? आता ती कुठनं पैसे देणार आहे? सिंधू म्हणते, ती कुठनं देणार आहे तो तिचा विषय आहे. हिनं जर का आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर नाही पडली, तर मी पोलिसांना फोन करून हिला घराच्या बाहेर हाकलून देणार आहे, असं म्हणून तिने फोन उचललेला असतो. मधूला समजलंय की आपली आता डाळ इथं शिजणार नाहीये, कारण सर्वजण फक्त सिंधूचीच बाजू घेत आहेत. माझे दागिने मला द्या असं म्हणून ती हट्ट करते. तेव्हा रुक्मिणी म्हणते, तुला सगळा जर का मी हिशोब सांगितला ना, तर 10 लाख रुपये तुझ्याकडेच फिरतायत. तेव्हा मात्र मधूलाच मोठा धक्का बसतो. आता 10 लाख रुपये जर का आपल्याला द्यायची पाळी आली, तर आपण कुठनं देणार असा प्रश्न तिला पडलाय. रेश्मा आणि ऋतुजा मात्र या गोष्टीची मजा घेत असतात. सिंधू म्हणते, की आत्ताच्या आत्ता तू 10 लाख रुपये दे, तरच आम्ही तुला आतमध्ये घेऊ. सिंधूच्या या बोलण्याचा मधूला मोठा धक्का बसतो, कारण आत्ता तर तिच्याकडं 1 रुपयासुद्धा द्यायला नसतो. मधूला समजलेलं आहे, की आपल्याला हे काहीही केल्या घराच्या आतमध्ये घेणार नाहीयेत, कारण आपल्यावरच यांनी आता उलटा हिशोब मांडलेला आहे आणि दस्तूर खुद्द रुक्मिणीसुद्धा आपल्या विरोधात गेलेली आहे. सगळा हिशोब लावलेल्या ऋतुजानं सांगितलेलं आहे, की खरोखरच हिच्याकडं 10 लाख रुपये आपले फिरत आहेत. त्यामुळे आता हिने आपल्याला 10 लाख रुपये द्यायला पाहिजेत. तेव्हा रुक्मिणी म्हणते, समजलं ना तुला, आमचा हिशोब कधीही चुकणार नाहीये. सिंधू 8 वर्षानं जेव्हा इथं राहायला आली होती, तेव्हा मी सुद्धा तिच्याकडून भाडं घेतलं होतं आणि तू तर विनाकारण आमच्या घरामध्ये कित्येक दिवस झालं राहतेय. त्या सगळ्याचा हिशोब नीट लावला तर खरोखरच तुझ्याकडं पैसे फिरतायत. त्यामुळं तू आत्ताच्या आत्ता आम्हाला पैसे दे, अन्यथा या घरामध्ये तू पाऊल ठेवू नको, असा हुकूम दस्तूरखुद्द रुक्मिणी हिने सोडलेला आहे. रुक्मिणीचं हे रूप पाहून ऋतुजा आणि रेश्मा यांना मात्र पुरती गंमत वाटते. सिंधू मात्र आता ॲक्टिंग करायला लागलेली आहे आणि म्हणते, की 10 लाख रुपये, बाप रे, एवढी रक्कम या बाईकडे फिरते, तरी देखील ही देईल असं मला वाटत नाही. रुक्मिणी म्हणते, मला पण तसंच वाटतंय, तिची हे काही देण्याची इच्छा नाही आहे. तरी देखील तिला या घरातून जाण्याची इच्छा नाही आहे आणि ती अजूनही वाट बघत बसली, की आपण हिला घरामध्ये घेईल म्हणून. आम्ही तुला घरामध्ये घेणार नाही, ही गोष्ट आता तुझ्या लक्षात आलेली आहे का राणी? असं म्हणून ती तिला घरातून हाकलायचा प्रयत्न करते. तेव्हा मधूला समजलंय, स्वतः रुक्मिणीच आपल्याला विरोध करते म्हणल्यानंतर घरातील कोणताच सदस्य आता आपल्या बाजूने बोलणार नाहीये आणि आपल्याला आतमध्ये घेणार नाहीये. राजश्री मधूची पाठराखण करण्याचा प्रयत्न करत असते, पण राजश्रीचं घरात काही चालत नाही, त्यामुळे राजश्रीचं कोणीही ऐकून घेत नाही. रुक्मिणी राजश्रीला म्हणते, की या घरात अजूनही माझं चालतं, त्यामुळं मी जे सांगते ना तसंच होणार आहे. हिने जर का 10 लाख रुपये दिले तरच आता हिला घरामध्ये घ्यायचं, अन्यथा रुक्मिणी तिला म्हणते, की आत्ताच्या आत्ता मधू तू या घरातून बाहेर पडायचं आणि आता आम्हाला जास्त बोलायला लावू नको. आत्ताच्या आत्ता तुझं तोंडही आम्हाला न दाखवता इथून निघून जा, असं म्हणून ते तिला हाकलून देत आहे. मधू जात नसते तेव्हा रुक्मिणी स्वतः दारात येते आणि म्हणते, की आता मीच तुला हाकलून देते, बघू कोण काय करतंय ते, असं म्हणून ती मधूला हाकलते आणि दरवाजा तिच्या तोंडापुढं जोरात बंद करून टाकते. रत्नपारखीचा दरवाजा आता मधूसाठी कायमचा बंद झालेला आहे. मधूला कळून चुकलेलं आहे, की रत्नपारखी कुटुंबातील एकही सदस्य आता आपल्याला कधीच मदत करणार नाहीये. आपण पुरते भिकारी झालो आहोत या गोष्टीची जाणीव तिला झालेली आहे. आता या सर्वातून आपल्याला आपली डान्स अकॅडमीच बाहेर काढू शकते असं तिला वाटतं आणि ती पुन्हा एकदा झोपडपट्टीच्या घरी जाऊन तेथेच आता तिने डान्स अकॅडमी सुरू केलेली आहे.
नृत्यानंद नावाची डान्स अकॅडमी सुरू केलेली असते आणि त्याची जाहिरात तिने तिथंच तिच्या घराच्या वर लावलेली असते. ती जाहिरात बघून आसपासचे लोक तेथे येत असतात आणि त्या ठिकाणी 2-3 मुली आलेल्या आहेत आणि त्या मधूला म्हणतात, "तुम्ही स्वतःही डान्स अकॅडमी घेता का?" मधूला आनंद होतो. कारण 2-3 मुली डान्स अकॅडमीची चौकशी करण्यासाठी आलेल्या आहेत. मधू म्हणते, "हो, मी स्वतः डान्स शिकवते. तुम्हाला कोणता डान्स शिकायचा असेल ना, तो सांगा. मी तुम्हाला शिकवू शकते." पहिल्याच दिवशी जाहिरात लावल्याबरोबर आपल्याकडं 3 मुली आलेल्या आहेत या गोष्टीचा भलताच आनंद तिला झालेला असतो. मधू त्यांना आतमध्ये बोलवते, पाणी देते आणि म्हणते, "बोला, तुम्हाला कोणता प्रकार शिकायचा असेल ना, तो प्रकार मी तुम्हाला शिकवू शकते." त्या म्हणतात, "आम्हाला थोडंसं डान्सबद्दल माहिती सांगा." मधू त्यांना डान्सबद्दल माहिती सांगू लागते. मुलींना देखील मधूचं म्हणणं पटतं आणि त्या म्हणतात, "आम्ही तुमच्याकडंच डान्स लावणार आहे. आम्हाला तुम्ही डान्स चांगला शिकवाल याची खात्री आहे." मधू म्हणते, "अगदी व्यवस्थित आणि छान डान्स मी तुम्हाला शिकवेल आणि फीसुद्धा मी तुमच्याकडून जास्त घेणार नाही. अगदी थोडक्या फीमध्येच मी तुम्हाला डान्स शिकवेल. त्याचबरोबर माझे काही कार्यक्रमही असतात, त्या कार्यक्रमातून तुम्हाला पैसे देखील मिळतील आणि तुमचे फीचे पैसे देखील वजा होतील." तेवढ्यात तेथे सिंधू आलेले आहे. सिंधू आलेली पाहून मधूच्या पायाखालची जमीन सरकली आहे. कारण आता सिंधू इथे राडा घालणार हे तिच्या लक्षात आलेलं आहे. "तू इथं कशाला आली आहेस?" असं ती सिंधूला दरडावून बोलू लागते. तेव्हा सिंधू म्हणते, की "मी कशाला आली आहे म्हणजे मला पण डान्स अकॅडमीमध्ये भाग घ्यायचा आहे. मला पण डान्स करायचा आहे. मी घेऊ शकत नाही का तुझ्या डान्स अकॅडमीमध्ये भाग?" असं म्हणून सिंधू तिच्या समोरच उभा राहिलेली आहे. मधू म्हणते, की "मी तुला डान्स शिकवणार नाही आणि तू माझ्या अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेऊ शकत नाही." सिंधू म्हणते, "का घेऊ शकत नाही? या मुली घेऊ शकतात, तर मी पण घेणार आणि तू मला डान्स शिकवावा लागेल." असं सिंधू आता तिला दमच देत आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की सिंधू ज्यासाठी आली होती, ते सिंधूने केलेलं आहे. सिंधूने आरडाओरडा करून आसपासचे सर्व लोक जमा केलेले आहेत आणि तिने मधूविषयी मोठमोठ्याने बोलायला आणि सांगायला सुरुवात केलेली आहे. "या बाईने आपल्याला इथं आणलं होतं, आपल्याला डान्स शिकवते म्हणली होती, आपल्याकडून पैसे घेतले होते आणि आता आपल्याला डान्स पण शिकवत नाहीये, आपले पैसे पण देत नाहीये." असा मोठमोठ्याने तिने राडा करायला सुरुवात केलेली आहे. सर्व लोक आता जमा झालेले आहेत. अगोदरच या बाईने या बाईचा नवरा चोरलेला आहे हे सर्वांना माहीत होतं आणि आता पैसे देखील चोरून डान्स देखील शिकवत नाहीयेत. म्हणजे ही मधू पुरती वाया गेलेली केस आहे असं सर्वांना वाटत आहे. आता या बाईकडे आम्ही आमच्या मुलींना डान्ससाठी पाठवणार नाही असा स्टँड सर्व त्या लोकांनी घेतलेला आहे. मधूला समजलंय की सिंधू कशासाठी आलेले असते ते आणि सिंधूने पुरती तिची वाट लावलेली आहे. डान्स अकॅडमीच्या पहिल्याच दिवशी सुरू झालेली डान्स अकॅडमी सिंधूने एका क्षणात बंद करून टाकलेली आहे. मधूला सिंधूचा पुरता राग आलेला आहे, पण ती काहीच करू शकत नाहीये. कारण सिंधूने सिंधूची चाल अगदी व्यवस्थितपणे खेळलेली आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.